प्लेयर अभिषेक. रोहन. ओपनिंग बैट्समैन रोहन और अभिषेक. अभिषेक का बहुत बेहतरीन रिकॉर्ड अभी तक रहा है. हेलो. जितने भी ट्रॉफी अभी तक जीती है उसमें बहुत बड़ा गेम चेंजर रोल अभिषेक का रहा हुआ है. ऑलराउंडर प्लेयर जितनी बेहतरीन बैटिंग करते हैं उतनी ही बेहतरीन बॉलिंग भी करते हैं. देखते हैं दोनों भी आतिशबाज बैट्समैन. आतिशबाज बैट्समैन दोनों भी. सुसाट 11 सुबह बहुत बेहतरीन मैच खेले थे. 1 साइड जीते थे. सुसाट बैटिंग किया था सुबह. अभी क्या करते देखते फाइलिंग के सामने. बहुत अच्छे बैट्समैन सुसाट 11 में भी. सुसाट फाइलिंग की सुरुवात. आपली इथे जरूरत आहे. पहिली सलामीची जोडी फायलिंगची. अभिषेक रोहन. अभिषेक चांगल्या प्रकारे खेळतात. चांगली बॅटिंग चांगली आहे, बॉलिंग चांगली आहे आणि ऑलराउंडर प्लेयर आहेत ते. आता त्यांना जिंकायचं असेल तर बॅटिंग चांगली करावी लागेल. स्टेडियम इंड से बॉलिंग करेंगे मयूरेश. स्ट्राइक पे है अभिषेक. अपनी पहली ओवर की पहली गेंद की शुरुआत मयूरेश. अभिषेक को चांगल्या प्रकारे स्ट्रोक मारलेला आहे. फाइनल के दिशा में एक धाव पुरी केलेली आहे. पाहूया के लिए भाग रहे. 2 धाव पूर्ण केलेले आहेत और तिसरी धाव पूर्ण चोटलेली आहे. व्हेरी गुड रनिंग. गुड रनिंग. 11 को ध्यान रखना, ये फाइलिंग की टीम है. इसके सामने आप थोड़ा भी मौका दोगे ये पूरा गेम चेंज कर सकते हैं. अगर आपको जीतना है फाइलिंग के सामने तो कुछ भी मौका देना नहीं है. और बेहतरीन खिलाड़ी. एक चेंडू 3 धावा. रोहन एक स्ट्राइक चेंडू 3 धाव झालेले आहेत. मयूरेश बॉलिंग करते हुए. पुढचा चेंडू अति उत्कृष्टरित्या पटकाने का कोशिश किया लेकिन केवल एक ही धाव मिलेगा. केवल एक ही धाव मिलेगा. बहुत ही बढ़िया बॉलिंग. जैसे ही फ्लोर आगे आगे बढ़ गए शॉट खेलने के लिए बॉल को भी शॉट कर दिया मयूरेश ने. बहुत एक्सपीरियंस बॉलर मयूरेश. अपनी टीम के लिए तीसरी गेंद लेके 4 रन हो चुके अभी तक 2 गेंदों में. आतिशबाज प्लेयर अभिषेक. मयूरेश की तीसरी गेंद. बहुत ही बढ़िया गेंद. शॉर्ट पिच गेंद थी. गुड बॉल. तरफ से गुड बॉल. गुड बॉल. बाउंस था. अभिषेक समझ नहीं पाए. छूट गई विकेट कीपर के हाथों में. कोई रन नहीं. डॉट बॉल. मयूरेश बहुत बढ़िया बॉलिंग. सुलझे हुए बॉलर मयूरेश अपनी चौथी गेंद लेके. विकेटी आहेत ते राजा. राजा चांगल्या प्रकारे बहुत ही आपली अच्छा किपिंग शॉट. करत आहेत. ये बॉल में बाउंस नहीं था. पटकावलाय परंतु केवल बैट एकच भी आ रन गया, भेटेल. लेकिन शॉट में ताकत नहीं. मिड विकेट के ऊपर मिड विकेट पे पकड़ लिया फील्डर ने. 1 रन. बढ़ती हुई धाव संख्या 5 रन. आणि बहुत हा ही बढ़िया मारने की शॉट. कोशिश की लेकिन चूक गए. मिस फील्डिंग. अंपायर का इशारा. 4 रन. 4 रन चौका. थर्ड मैन की तरफ 4 रन के लिए. रोहन. मिसफील्ड. अच्छी खासी कैच छोड़ दिए. फाइलिंग के साथ आप ये नहीं कर सकते. कैचेस नहीं छोड़ सकते. एक कैच 25-50 रन इतनी महंगी पड़ सकती है. इतने अच्छे बैट्समैन है वो. जिस प्रकार नजर हटी तो दुर्घटना घटी उस प्रकार बॉल छूटा तो मैच छूटेगा. बॉल छूटेगा तो मैच छूटेगा. स्क्वायर थर्ड मैन की तरफ मारा हुआ शॉट 4 रनों के लिए. मयूरेश. आनंद. बहुत अच्छी गेंद. आनंद याने कॅच सोडलेली आहे. 5वीं गेंद लेके मयूरेश. सांगलीचे आनंद. कुछ दुखापट नहीं हुआ है ना भाई. रोहन के लिए. पुढचा चेंडू रिवर्स आणि हे शॉट बाद मारने की झाले. कोशिश. व्हेरी गुड बॉल. गुड बॉल. बोल्ड केलेला आहे त्यांचा. यॉर्कर गेंद समझ नहीं पाए. रोहन आउट हो चुके हैं.
रोहन बाद झालेले आहेत. आपल्या HR चे धडाडीचे कार्यकर्ते चिराग शहा यांचा आम्ही मंचावर स्वागत करत आहोत. ते कायम एक मोठे स्वयंसेवक आहेत. ते काडी पुढे येऊन कॅडवाले. कार्यात सहभाग घेत असतात. कॅडवाल्यांनी जेवण करून घ्यायचं आहे. जेवायचे वाक्य आहेत त्यांनी जेवण करून घ्यायचं आहे. कॅडवाले चिराग कोणतंही काम असू दे नाही बोलत नाही, प्रत्येक कामामध्ये पुढे पुढे येऊन आपलं वर्चस्व करत असतो. असा चिराग हार शहा. ही होती रहती है, एक गोरखपुरचा खेल में हार जीत होती रहती है. उसके गम में खाना खाइए प्लीज. कोणाला काय पाहिजे, काही लोक याची विचार कैट की टीम बहुत बढ़िया खेली है. चिराग शहा अभी नया बैट्समैन साहिल. पुन्हा एकदा साहिल भी वैयक्तिक बदलचे पहिला batsman आणि आहे. संघातर्फे दुसऱ्या षटक येतो राजेंद्र. स्ट्राईक वर येतो साहिल. नॉन स्ट्राईक वर येतो उत्कृष्ट अति उत्कृष्टरित्या फटका मारलेला आहे, परंतु ते कॅच सुटलेले आहे. बाबूच राहिले, कॅच नाही पकडू शकले ते. बाबूच राहिले. चलो ठीक है, 2 रन तो बचा दिए आपने टीम के लिए. बाबू का नाम गिरने में फेमस है. व्हेरी गुड शॉट. सोडलेले आहे. बाबू राहिले. बाबू 2 कॅच सोडलेले आहेत बाबू याने. बाबू त्यांच्या नावाप्रमाणे बाबूच राहिलेत. धाव संख्या 12 झालेल्या आहेत आणि हा चांगला फटका मारलेला आहे आणि 1 धाव पूर्ण केलेली आहे. राजन चांगल्या प्रकारे बॉलिंग करत आपल्या टीमसाठी. राजेंद्र जोशी जे जोशात आहेत, 2 टाइम त्यांचा विकेट त्यांना भेटला असता, परंतु बाबूने गमावलेला आहे. बाबू आपल्याला काय पाहिजे ते मागून घेऊ शकता, पाणी कोणतं पाहिजे ते मागून घेऊ शकता. आणि हा अंपायर का इशारा, व्हाईट. व्हाईट. बढ़ती हुई धाव संख्या 14 झालेली आहे. 14. बाबूंची फिल्डिंग सध्या 7 नंतर टाईट असते. तुषार खाना बिना खा के लीजिए, हार गए उसका दुख मत लेना. हाँ तो होती रहती है. शाम दुख को उतर लेना. शाम को 7 बजे के बाद सब दुख उतर जाएंगे. हेलो कल छुट्टी Very है. good. हेलो अच्छी कोशिश लेकिन चूक गए और कोई रन नहीं. अंपायर का इशारा, व्हाइट. व्हाइट बॉल. बेहतरीन बॉलिंग राजन की. पूरी कोशिश कर रहे कि बॉल आर पार होईल. अभिषेक चांगल्या प्रकारे बॅटिंग करतायत, आपल्या टीमसाठी भरपूर कोशिश करतायत आणि चांगल्या प्रकारे स्ट्रोकिंग मारलेला आणि रनिंग ही गोल्ड रनिंग. 3 रन लावलेले आहेत ते अभिषेक यांनी. 3 धावा काढलेल्या आहेत. गोल्ड रनिंग. बढ़ता स्कोर 18 रन्स. 18 रन झालेले आहेत. नेक्स्ट बॉल राजेंद्र जोशी घेऊन आपल्या आणि हा बाद झालेले आहेत. राजांना विकेट मिळालेला आहे. चांगल्या प्रकारे बॉलिंग केली आहे राजाने, ज्यांचा 2 विकेट मिळाले असते, परंतु कॅच सुटले की वजह से केवळ 1 ही रन मिला, 1 ही बॉल विकेट मिला. राजाला काही विकेट मिळू शकली नव्हती, परंतु शेवटच्या श्वासापर्यंत राजा लढत राहिला आणि त्याला विकेट मिळाली आहे ती राजाला साहिलच्या स्वरूपात. साहिलची जागा भरून काढतील ते शैलेश पाताळे. नक्कीच काढतील, कारण ते खेळाडू आहेत, ऑलराऊंडर प्लेयर आहेत आणि गाजलेले असे प्लेयर आहेत ते. एक भाई दोन्ही बंधू. फायलिंग सिलेक्टरना फार महत्व दिलं पाहिजे, कारण गावागावात जाऊन ते असे चांगले चांगले खेळाडू शोधून आणतात. 18 रन झालेले आहेत. रायगडच्या गावागावात जाऊन चांगले चांगले प्लेयर शोधून आणतात. फायडिंग टीम मॅनेजमेंट ली करेल वाखाणण्यासारखी. उत्तम व्हेरी खेळाडू. गुड बॉल. डॉट बॉल.
ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति पर 18 रन, 2 ओवर की समाप्ति पर 18 रन स्कोर होना जरूरी है। भाई भाई के कुछ बातचीत हो रहे भाई भाई में। जिसके साथ में भाई होता है उसकी जीत होती है। रावण ने किसको बोला था, किसी को बोला था कि तेरे साथ में भाई था इसके लिए तेरी जीत हुई। उसी प्रकार भाई का साथ होना जरूरी है। चालू असलेला सामना सुसाट 11 वर्सेस फायलिंग या स्पर्धेमधला दुसरा राऊंड आणि फलंदाजीसाठी सज्ज शैलेश पातारे आणि अभिषेक दोन्ही बंधू फलंदाजीसाठी आलेले आहेत आणि गोलंदाजी मार्फत प्रसाद आणि सुंदर असा चेंडू टोलवलेला आहे। 6 रन पाहूया 6 अजूनपर्यंत लेग साइडला कुणी षटकार मारला नव्हता, अभिषेकने हा षटकार लगावलाय। स्टेडियम के बाहर पहला षटका स्टेडियम के बाहर मारा है अभिषेक यांनी। बढ़ता स्कोर झालेला आहे, बढ़ता स्कोर 24 रन्स, 24 रन्स। रायगढ़ वेरी गुड टाइगर शॉट। अभिषेक, अभी तो कुछ करना है तेरे को, अभी नहीं तो कभी नहीं। पुन्हा एकदा प्रसाद, प्रसादला साथ देतो तो अभिषेक आणि पुन्हा एकदा चेंडू पाहूया आणि क्षेत्ररक्षण करतोय तो राजेंद्र डायमंड संघाकडून। चांगल्याशी फलंदाजी पाहायला मिळते फायलिंग संघाकडून। संघाची धावसंख्या झाली आहे ती 26। पुन्हा एकदा प्रसाद अभिषेक साठी, पुन्हा एकदा चेंडू आणि समोरच्या दिशेने चेंडू झेल जातो बाय पाहूया आणि पाहूया किती तू पकड मी पकड पण राजाने पकडला। वाढती धावसंख्या झालेली आहे ती 30। चांगल्याशी फलंदाजी, मागच्या चेंडूला धरपकड चाललेली, सॉरी 29 धावा धावपालकावर। दोन्ही बंधू मैदानात, दोन्ही रायगडचे आणि मसला तालुक्याचे दोन्ही बंधू। पाहूया पुन्हा एकदा लेगच्या दिशेने चेंडू टोलवतोय, पाहूया झेल होते काय आणि झेल सुटलाय। राजाचा गचाल क्षेत्ररक्षण 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत शैलेश यांनी। दोन्ही षटकारांचे भाष्य फायलिंग संघाकडून। आपल्या संघाला हे दोन्ही बंधू फायनल पर्यंत पोहोचू शकतात। बघूया संघाला कोण रोखतोय, त्यांचा विजयाचा रथ कोणाच्या हाती आहे। अजूनही कुठल्या संघाला त्यांचा विजयाचा रथ रोखता आला नाही। हा इतिहास घडवतो पाहूया का डायमंड संघ। आणि पुन्हा एकदा चेंडू, बघूया वाट बघतोय चेंडू कधी येतो आणि कधी फेकतोय। चांगल्याशी फलंदाजी पाहायला मिळेल ती फायलिंग संघाकडून। पुन्हा एकदा प्रसाद, रायगडचे 2 वाघ आहेत, ते रायगडाचं नाव खराब नाही करणार, ते नक्कीच जितून दाखवतील। आणि बघूया पाहूया. धडकाला गावस निघावतोय आणि हा. आणि बघूया झेल होतोय का आणि आज आणि खेळ सोडलेला आहे पुन्हा एकदा पुन्हा पुन्हा बाबू बाबू पुन्हा बाबूला बाबू गावास आबू. बाबूच राहिला, पुन्हा बाबू बाबूच राहिला। क्या छोडलेले आहेत त्यांनी। अरे आणि- गुड गुड रनिंग, गुड रनिंग, गुड रनिंग, व्हेरी गुड। अरे भागो भागो भागो। कितना रन हुआ अंपायर, अंपायर कितना रन? 6 रन, व्हेरी गुड, 6 रन। 6 धावा, अभिषेक, अभिषेक 6 धावा भेटल्यात। अभिषेक ना
चांगली अशी फलंदाजी फायलिंग संघाकडून. गचाल शतरक्षण सुसाट, नाव सुसाट पण फिल्डिंग सुसाट नाही. स्कोर झालेला आहे तो 39. आणि गोलंदाजी मार्फत पाहूया 39 स्कोर झालेला आहे. 39. ह्या दोन्ही बंधूंचा हा होम ग्राउंड आणि हा होम ग्राउंड त्या होम ग्राउंड प्रमाणे खेळतायत, कारण त्यांचा घरचाच ग्राउंड आहे. बाबूला काय लागलाय का बघा. बाबूला त्याच्या आईला सांगा बघा काय लागलंय काय. बाबूला डॉक्टर पाहिजे का बँडी पाहिजे. सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. पंचांना सहकार्य करा. फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी 3 ओव्हर की समाप्ती पर 39 रन झालेले आहेत. 39. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. गोलंदाजी मारतो शिरीष आणि स्ट्राईकला आहे तो अभिषेक. षटकारांचा बादशाह, रायगडचा टायगर. जसा उस्मान पटेल आहे रायगडचा टायगर, तसाच हा दुसरा खेळाडू सितारा फायलिंग संघाचा. अभि नाही तो कभी नाही. पाहूया षटकार येतो का चौकार. मला असं वाटतं चौकार येईल, पण त्यांची आशा मी षटकारच मारेल. पुन्हा एकदा शिरीष आणि सुंदर असा चेंडू ठेवलेला. पुन्हा एकदा चौकार. खरोखरच चौकार झाला, मान दिला त्या शब्दाला. संघाची धावसंख्या 43. चांगला असं मार्गदर्शन केलं आहे स्वतः कर्णधार सत्यवान खडसनी आपल्या संघाला. हर एक कामामध्ये ते चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात सत्यवान खडस. प्रत्येक कामामध्ये ते आणि प्रत्येक खेळामध्ये चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून आपल्या बॅट्समनला तयार करतात आणि संघालाही पुढे नेतात. पुन्हा एकदा शिरीष अभिषेक साठी. पाहूया पुढील चेंडू. पंचांचा दोन्ही हात वरती हवेत. दबाव धाव संख्या 44 रन्स आणि वाढती धाव संख्या झाली होती 44. 44. पुन्हा एकदा शिरीष आणि सुंदर असा चेंडू टोलवे. पाहूया झेल होतं काय, पण नाही. राजादाब पडला. गच्चाल षटरक्षण डायमंड संघाकडून. सुसाट आजपर्यंतची फिल्डिंग सुसाट नाही. राजा हा राजा माणूस आहे, परंतु बॉल पकडायला मागे आहे. पुन्हा एकदा 47. सुंदर असा एअरकार आणि हेलिकॉप्टर शॉट आणि 4 धावा. 4 धावा मिळाल्या आहेत. अंपायर का इशारा. 4 रन. शैलेश. दोन्ही बंधू आपल्या संघासाठी चांगल्या धावा रचत आहेत. आणि इसी के साथ ही बढ़ता स्कोर हुआ है 51 रन्स आणि 51. अर्धा शतक फायलिंग संघाचा पूर्ण. षटकार आणि चौकार चे बादशे या दोन्ही संघाचे. पाहूया पुन्हा एकदा शिरीष. हो व्हाइट. अंपायर का इशारा व्हाइट. बॅट्समॅन कडून रन आले, पण पंच रन देतात. बावन. संघाची धावसंख्या 52. पुन्हा एकदा शिरीष. हो दबाव. शिरीष वर दबाव, चांगला दबाव आलेला आहे. मला वाटतं कर्णधारांनी त्याला काही मंत्र सांगावं. मयुरेश संघाचा कर्णधार काही मंत्र
आपल्या गोलंदाजा देताना फलंदाजी होते तो सज्ज शैलेश. पुन्हा एकदा शिरीष. सुंदर चेंडू टोलवे पाहूया. मैदानाच्या दिशेने जातो चेंडू आणि पुन्हा एकदा गचाल. धाव संख्या झालेली आहे ती 22च्या स्वरूपात धावा मिळाल्या त्या फायलिंग संघाला. 3 धावा मिळाल्या आहेत. 56 धावांचा डोंगर रचतायत फायलिंग संघ. आणि बाद मोठा हदरा. बड़ी मछली जाल में पकड़ दिया शिरीष ने आणि मोठा हदरा बसला तो फायलिंग संघाला. आणि लेकिन बहुत देर के बाद मिला है. आणि अभिषेकने त्याची भूमिका बजावली. चांगली अशी फलंदाजी केली अभिषेकने. आणि दुसरा फलंदाज शरद. अभिषेक जागा भरून काढण्यासाठी आले तो शरद फायलिंग संघाकडून. पुन्हा एकदा शिरीष. सुंदर असे चेंडू ठेवलेला आहे. विकेटच्या पाठी पाहूया झेल होतं काय नाही. अरे काय बॉल दिसला नाही. अंपायरला वाटला काय दगड येतं का डोक्यावर. 4 रन. सॉरी चौकार. शॉट झाले. शॉट झाले काय. शॉट ना. आजचा स्कोर झालेला आहे 60 रन. 60 रन. 61 पेजीत. टार्गेट दिला 61 रन. 61 धावा आजचा काढायच्या. सर्वात मोठा स्कोर असेल तर 61 रन फायलिंग वाल्याने दिलेला आहे. चांगल्याशी फलंदाजी केली फायलिंग संघाने. नाबाद राहिला तो शैलेश. आपल्या संघाला धावांचा डोंगर रचला. हा अनेक मैदान गाजून आलेला शैलेश पातारे. फायलिंग वाल्याने चांगली मदत मारलेली आहे. 61 रन झालेले आहेत. टार्गेट चांगलं दिलेलं आहे. स्कोर तर एवढा झालं नसतं. कॅच पकडली असती तर. कॅच पकडले नसल्यामुळे स्कोर झालेला आहे. जो कोई खाना खाने का बाकी होगा जल्दी से खाना खा लीजिए. 5 मिनट में काउंटर बंद कर देंगे. कैड आप में से कोई बाकी नहीं है ना. ठीक है. या स्पर्धेमध्ये सर्वांनी उपस्थित दाखवल्याबद्दल आणि क्रीडा रक्षकांचे आणि मान्यवरांचे सहर्ष स्वागत. आणि क्षेत्रासाठी सज्ज होतोय सत्यवान खडस. खडस. त्यांची फौज मैदानात दाखल होते. बाल्या डान्स वाटतंय मला. बाल्या डान्स. शिस्तबद्ध. हा व्हेरी गुड. या फायलिंग संघामध्ये मला वाटतं अर्धा संघ हा रायगडचा खेळताना पाहायला भेटेल आपल्याला. कारण या क्रिकेटच्या भूमीमध्ये रायगडचं नाव जास्त आहे. कारण रायगडचे खेळाडू भरपूर या टेनिस क्रिकेटमध्ये खेळवले जातात. चला सुसाट संघ सुसाट फलंदाज पाठवा मैदानात. लवकरात लवकर फलंदाज पाठवायचे आपल्याला. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. वेळेची मर्यादा राखा सर्वांनी. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे पंचांना सहकार्य करा. शत्रघ्न सजवतात ते
फायलिंग संघाचे कर्णधार सत्यवान सत्याची भूमिका बजावताना चांगले असे खेळाडू लाभलेत फायलिंग संघाला. जेव्हा जेव्हा स्पर्धा होते डायमंड संघ आपली फलंदाजी जोडी मैदानात पाठवायची आहे. आपल्याकडे आपल्याला फक्त 15 सेकंद देण्यात येत आहेत, नाही तर पेनल्टी लागेल. त्वरित फलंदाज पाठवायचे आहे. बहुत ही बेट संघाचा कर्णधार मयुरेश आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. 10 सेकंद झालेत. कर्णधार मयुरेश 10 सेकंद राहिलेत. 1 2 आणि सलामीची जोडी मैदानात. षटकार आणि चौकारांचे दोन्ही बादशे शिरीष आणि मयुरेश. पाहूया हा धावांचा डोंगर पार पाडतील का. शिरीष आणि मयुरेश. आणि गोलंदाजी मार्फत साहिल गोलंदाजी संघाचा पहिला आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतो साहिल. आणि या संघामध्ये पातारे बंधू लाभलेले आहेत. खरोखरच हा संघ एकजुटीने खेळतो आणि एकी या संघामध्ये. जर कुठल्याही संघामध्ये एकी असेल तोच संघ फायनल मध्ये प्रवेश करू शकतो. आणि पहिला चेंडू चांगला कटवला शिरीषाने ऑफच्या दिशेने आणि फील्ड करतोय तो मोकून पडे. आणि बाद पंचांचा इशारा येतोय. बाद पहिला हादरा बसतोय तो डायमंड संघाला. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कुणीही वादविवाद करू नये. पंचांचा निर्णय अंतिम राहील. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, कुणीही वाद घालू नका. पंच बाद ना. हा बाद. मोठा हादरा बसतोय तो शिरीफच्या रूपात. बडी मछली जाल में पकड गई. चांगले असा क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला तो मुकुंद पडेकडून. संगमेश्वर तालुक्याचा हा खेळाडू. दुसरा फलंदाज बारक्या मूर्ती लहान पण कीर्तिमान. शिरीची जागा भरून घेण्यासाठी आलेला तो बारक्या. प्रथमेश त्याची जागा भरून काढण्यासाठी आला तो प्रथमेश मोक्षे. पुन्हा सज्जावतोय तो साहिल प्रथमेश साठी. हो चेंडू काही समजलेला नाही. नावाजलेला गोलंदाज या बोरवली विभागामधला हा गोलंदाज ज्याने अनेक मैदान गाजवले. मोठमोठ्या टुर्नामेंट मध्ये मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतो. पाहूया पुन्हा एकदा साहिल. सुंदर चेंडू कटवलेला. पाहूया किती धावा मिळत आहेत. आणि 1 धाव मिळाली आहे ती प्रथमेशला. आणि संघाची धाव संख्या झाली होती 2. काहीतरी करायचं आपल्याला. लक्ष फार मोठं आहे. त्या लक्ष्याचा पाठलाग करताना आपल्याला चौकार आणि षटकारांची आवश्यकता आहे. स्वतः कर्णधार मयुरेश काही रनअप मध्ये
मिस्टेक. बघूया, पाहूया पुढील चेंडू साहिल यांचा मयुरेश साठी, षटकारांचा बादशाह सुसाट संघाचा. हो हो, सुंदर असा चेंडू कटवलेला आहे. पाहूया किती धावा भेटतात त्या. क्षेत्ररक्षक फील्ड करतोय तो मुकुंद पडे. अनुभवी खेळाडू, गेले 15 ते 20 वर्षाचा अनुभव मुकुंद पडेकडे. पुन्हा एकदा साहिल प्रथमेशसाठी. हो हो, ओपच्या दिशेने चेंडू कटवलेला आहे. चेंडू हवेमध्ये होता आणि मिसफील्ड झालेली आहे ती मुकुंद पडेकडून. आणि या स्पर्धेमध्ये इथे उपस्थित आलेल्या सर्व क्रीडा रक्षकांना विनंती आहे, आपल्या ही स्पर्धा संपन्न होईपर्यंत कुणीही जाऊ नये. पुन्हा एकदा साहिल. हो हो, सुंदर असा चेंडू कटवलेला आहे. पाहूया किती धावा मिळत आहेत त्या. आणि चांगली अशी क्षेत्ररक्षण पाहायला मिळते फायलिंग संघाकडून. धावा किती? 6. संघाची धाव संख्या झाली 7. चांगला 6 षटक टाकलाय ते साहिल यांनी. 7 चेंडू मध्ये 6 धावा दिल्यात. आपल्याला चौकार आणि षटकार मारायचे आहेत. सुसाट संघ, जर षटकार चौकार मारला तरच तुम्ही हा धावांचा डोंगर गाठू शकता. आणि नवीन गोलंदाज आला तो शरद, संघाचा दुसरं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहे तो शरद. पहिला चेंडू घेऊन येतो तो प्रथमेशसाठी. पाहूया, सुंदर असे चेंडू कटवलेला आहे. व किती धावा मिळतात त्या. मिस फील्ड पाहायला मिळते ती मुकुंद पडेकडून. मागचे 2 चेंडू आपल्याला चांगले पकडले. पुन्हा एकदा शरद फलंदाजी होतो सज्ज. मयुरेश, आपली सीमारेषा पार करायची आहे तुम्हाला. फिल्डिंग मध्ये बदलाव. शैलेश फिल्डिंग मध्ये बदलाव करताना पाहायला मिळतोय फायलिंग संघाकडून. पुन्हा एकदा शरद मयुरेश साठी. बघूया चौकार का षटकार, पण काही समजलेला नाही चेंडू. सुसाट संघाला टेस्ट मॅच नाही, T20 पण नाही. आपल्याला 4 षटक आहेत. 4 षटकामध्ये 61 धावा बनवायचे आहेत. मैच जीतने के लिए मयूरेश को कुछ कमाल करना पड़ेगा, वरना ये मैच हाथ से निकल गई है सुसाट टीम से. यॉर्कर करने की कोशिश, लेग स्टंप के बाहर वो गेंद, वाइड बॉल. शरद बेहतरीन बॉलर, लगातार यॉर्कर करने की कोशिश कर रहे हैं. इसके पहले का बॉल परफेक्ट यॉर्कर था, मयूरेश को समझ नहीं पाया, लेकिन ये लेग स्टंप के बाहर. वापस शरद आगे लेन जाके शरद की यॉर्कर लेन गेंद समझ नहीं पाए. ऑफसाइड यॉर्कर आणि अपील मागितली. और ये अंपायर मयुरेश बाद. सुसाट संघाला मोठा हादरा बसलाय मयुरीच्या स्वरूपात. बेहतरीन बॉलिंग है शरद की. ऑफ साइड में आणि यॉर्कर गेंद मयुरेश- करते हुए मयूरेश समझ नहीं पाए. मयुरेश बाद झालाय. बल्ले को लग के गेंद विकेट कीपर के हाथ में. आउट हो चुके हैं मयूरेश. सुसाट टीम के डगआउट में अंधेरा छाया हुआ. कोई उम्मीद नहीं लग रही है कि जीत की कोई उम्मीद नजर नहीं आ रही है. बेहतरीन बॉलिंग करे फाइलिंग. आज तक का उनका जो रिकॉर्ड है वही हिसाब से वो बॉलिंग कर रहे हैं. राजा आया बैटिंग के लिए, देखते हैं अपने टीम के लिए कुछ कमाल करते हैं. अभी तो चमत्कार की जरूरत है.
चमत्कार ही सुसाइड टीम को जिता सकती है। देखते हैं राजा कुछ चमत्कार करते हैं क्या। शरद अगली गेंद लेकर, राजा फील्डिंग का जायजा लेते हुए, अगली गेंद लेके शरद राइट आर्म और द विकेट। बहुत बेहतरीन गेंद, ऑफ साइड से बाहर जाते हुए, बॉल का कोई अंदाजा नहीं आया, छोड़ दी गेंद विकेट कीपर के ग्लोव्स में। डॉट बॉल, बेहतरीन बॉलिंग शरद की। गुड लेन बॉल डालते हैं ऑफ साइड में, बैट्समैन को समझ नहीं आता। शरद अगली गेंद लेके राजा को, बहुत ही बेहतरीन बॉल, राजा को ताकत लगा के मारने की कोशिश, हवा में गेंद कुछ देर के लिए। 2 रन मिल चुके हैं, सभी प्लेयर बाउंड्री की तरफ हैं, तो मिड ऑफ में कोई प्लेयर नहीं, स्क्वायर लेग में कोई प्लेयर नहीं। 1 रन मिलते हुए, बहुत ही बेहतरीन बॉलिंग, राजा पूरा जोर लगा रहे हैं। देखते हैं कुछ कमाल करते हैं, कुछ चमत्कार होता है सुसाइड की तरफ से। शरद की आखिरी गेंद राजा को, फुल टॉस गेंद स्क्वायर लेग की दिशा में, उतनी बेहतरीन फील्डिंग सत्यवान की। चांगली अशी जबरदस्त शतरक्षक पाहायला fielding. मिळते तो स्वतः कर्णधार कडून। डिसिप्लिन प्लेयर, डिसिप्लिन टीम और खुद भी डिसिप्लिन फील्डिंग करते हुए, अपने टीम का जज्बा बढ़ाते हुए सत्यकांत खड़स, बेहतरीन फील्डिंग। 3 रन बचाए हैं। आखिरी तीसरी ओवर लेके आए हैं शुभम एक बेहतरीन बॉलर, बहुत अच्छा ट्रैक रिकॉर्ड रहा है शुभम का इसके पहले के टूर्नामेंटों में। शुभम स्ट्राइक एंड पे राजा, बहुत ही बेहतरीन गेंद ऑफ साइड में, समझ नहीं पाए राजा, नीचे की तरफ रह गई, विकेट कीपर की भी हाथ से छूटी थी। 1 रन, बेहतरीन बॉलिंग शुभम की, बहुत बढ़िया बॉलिंग करते शुभम। स्टेडियम एंड से दूसरी गेंद लेके शुभम स्ट्राइक एंड पे प्रथमेश, देखते हैं प्रथमेश कुछ कमाल करते हैं क्या। बैट के नीचे गेंद थी, कोशिश की सत्यन खड़स ने पकड़ने की, गेंद उनसे बहुत दूर। 2 रन भाग चुके हैं, बहुत अच्छी गेंदबाजी शुभम की। कोई ऐसे गेंद नहीं दे रहे जिसमें छक्का या चौका लगे। गुड लेन बॉलिंग कर रहे हैं ऑफ साइड पे। नेक्स्ट बॉल लेके शुभम, प्रथमेश को बैट के नीचे गेंद दी, मारने की पूरी कोशिश और ये मिस फील्डिंग, पर पीछे खिलाड़ी मंड्या, बॉल रुक चुका है। 1 रन पे समाधान मानना पड़ेगा, 2 रन पे समाधान मानना पड़ेगा प्रथमेश को। बहुत ही बेहतरीन बॉलिंग शुभम की। अब ये पूरी तरह मैच फाइलिंग के खाते में जा चुका है, कुछ उम्मीद बची नहीं है सुसाइड में कि कुछ बेहतरीन कुछ चमत्कार हो सके। शुभम आखिरी गेंद लेके प्रथमेश को, बहुत ही बेहतरीन बॉल, शॉर्ट पिच बॉल थी, प्रथमेश समझ नहीं पाए, लेग बाय रन मिलेगा। बहुत ही कवरअप फील्डिंग सत्यवान की, वरना एक्स्ट्रा रन जा सकते थे। बहुत डिसिप्लिन फील्डिंग हो रही है फाइलिंग की, डिसिप्लिन टीम है। शुभम अगली गेंद लेके राजा को, ऑफ साइड में नीचे की तरफ रही गेंद, राजा को समझ नहीं आई, विकेट कीपर की ग्लोव्स में, कोई रन नहीं। बेहतरीन बॉलिंग शुभम की। उम्मीद धुंधलाते हुए सुसाइड टीम की, अगली गेंद लेके शुभम राजा को, बहुत ही बेहतरीन बॉलिंग कर रहे हैं। गुड लेन से टप्पा खा के बॉल ऑफ साइड में बाहर जाती हुई, बैट्समैन के कुछ भी समझ में नहीं आ रहा है। डॉट बॉल। 3 ओवर की समाप्ति के बाद सुसाइड टीम का स्कोर है सिर्फ 17 रन। नामुमकिन स्कोर, कर प्रथम 6 छक्के भी लगाते फिर भी सुसाइड टीम जीत नहीं पाएगी। चौथा षटक घेऊन येतील मला असं वाटतंय तो संघाचा कर्णधार
त्यांनी गोलंदाजी करावी आणि नाही, अनुभवी खेळाडू मुकुंद पडे चांगला असा गोलंदाज, अचूक टप्पा गोलंदाजी टाकतो. फायलिंग संघाकडून संघाचा चौथा आणि वैयक्तिक पहिल्यासाठी घेऊन येतो मुकुंद पडे. सुंदर असा चेंडू टाकला आहे, परंतु सुंदर असा कटवला चेंडू प्रथमेश याने. आणि फलंदाजीसाठी सज्ज राजा. राजा आपल्याला बाजा वाजवायचा आहे आणि संघाचा विजय करायचा आहे. पाहूया पुन्हा एकदा. आणि सुंदर असा चेंडू वाईट वाईट. एक धाव मिळते ती डायमंड संघाला. राजा वाजवायचा आहे बाजा. जर बाजा वाजवला तरच होईल राजा. पाहूया मुकुंद पडे आणि निर्धाव चेंडू. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी मुकुंद की. पुढील होणारा सामना जोया 11 वर्सेस सेंट्रल. आणि या दोन्ही संघांनी तयार राहायचा आहे. पुढील होणारा सामना जोया 11 वर्सेस सेंट्रल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे. एक धाव पूर्ण. राजाला असं वाटतंय काय कसोटी मॅच चालली आहे अजूनपर्यंत. 1 आणि 2 धावा काढताय. चौकार षटकार पाहिजे आपल्याला. या मैदानात खरं तर एन्जॉय केलं त्या बाबूने. या मैदानाची चव खरं कोणी घेतली त्या बाबूने. पुन्हा एकदा विजयाचा चेंडू आता मुकुंद टाकणार आहे. बघूया पाहूया ऑफच्या दिशेने चेंडू कटवलेला आहे. झेल होतो काय, मात्र झेल बाद. फायलिंग संघ हा शतरंगसाठी नावाजला जातो. अभिषेकने झेल पकडलेला आहे. फलंदाज पाठवायचा आहे. खत्री कुछ खतरा करने का अपने को. क्रिकेट आहे, क्रिकेट मध्ये काही होऊ शकतं. दीपक खत्री खतरनाक असा प्लेअर आहे, परंतु त्यांना केवळ शेवटचाच बॉल भेटला आहे मारायसाठी. आता ते खतरनाक होते, त्यांना पहिलं यायला पाहिजे होतं. आणि डायमंडची हार झालेली आहे आणि फायलिंग जीत झालेली आहे. फायलिंग जीत. पुढील सामना पुढील सामना सेंट्रल वर्सेस सेंट्रल आणि झोया. लवकरात लवकर आपल्या मैदानात ताबा घ्यायचा आहे. सेंट्रल झोया. एक डिसिप्लिन टीम का विजय हो गया. फाइलिंग सेंट्रल वाल्यांनी फिल्डिंग लावायचे लवकरात लवकर. सेंट्रल टीम अपने पास पहिलं टाइम नहीं सांगितलं है. होतं. सूरज